आश्चर्याचा धक्का देण्याची परंपरा भारतीय जनता पक्षाची कायम राहिलेली आहे. म्हणजे अगदी वेगवेगळ्या राज्यांचे निकाल आले त्याच्यानंतर मग अगदी पहिल्यांदा निवडून आलेली व्यक्ती देखील भाजपमध्ये मुख्यमंत्री होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये तशी काही शक्यता आपल्याला नाही, मला अंदाज नाही, पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी नेहमीच न्यू जनरेशनचा शोध घेत असते आणि त्यामुळे हे प्रयोग ते करते. त्या राज्याच्या तिकीटं घोषित करताना किमान 1/3 तिकीटं ही नव्यानं मिळावीत, पहिल्यांदा लढवण्याला मिळावीत हा प्रयत्न चालतो. कंटिन्युअस हा प्रयत्न चालतो की न्यू जनरेशन ही समोर आली पाहिजे. हे आमच्या पार्टीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे ते राजस्थान आणि मध्य प्रदेशसारखा प्रयोग महाराष्ट्रात करणार आहे की नाही मला माहीत नाही. आमचं ते एक दुसरं वैशिष्ट्य आहे, ज्याला जेवढं कळलं पाहिजे त्याला तेवढंच कळतं आणि ज्याच्यात काही रोल नाही तो विचारण्याच्याही फंदात पडत नाही किंवा नेमकं काय करणार आहात. त्यामुळे आम्ही त्या मनस्थितीत आहोत की यांना जे ठरवायचं ते ठरवू दे. संजय राऊतांचे सूर बदलले, त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं, त्यांच्या कार्यकाळात चांगलं. संजय राऊतांच्या बाबतीमध्ये ते माझे मित्र असल्यामुळे असं म्हणेन, ते कधीही भाजपवर आणि देवेंद्रजींवर मनापासून टीका करत नव्हते. त्यांना एक भूमिका दिली होती, त्या भूमिकेचं ते वहन करत होते, पालन करत होते. आता बहुधा त्यांच्या नेत्यांनी त्यांची भूमिका बदललेली दिसते आणि राऊतांना असं म्हटलं असेल की आता टीका नाही, आता स्तुती. आता ही भूमिका बदलण्याचं कारण काय हे तुम्हीच मला सापडलं की सांगा. आता विरोधी पक्ष नसेल, मीच काढणार का तुम्ही विरोधी पक्षांना? काय विरोधी पक्ष नेता नसेल सभागृहामध्ये, कायद्याप्रमाणे नसेल, जाणवेल का? नाही कायद्याप्रमाणे नसेल, परंतु विधानसभा अध्यक्ष याचा निर्णय करू शकतात. त्यामुळे माहित नाही मला, कायद्याप्रमाणे नसेल दादा आता ज्या आणि उणीवी बसेल. विरोधी पक्षाला भांडणा भांडीशिवाय काय मजा आहे. औदार्य दाखवणार का भाजप? तेवढा औदार्य दाखवणार. मी माझ्या श्रेष्ठीला विचारून सांगतो. मंत्री पदासाठी खूप लॉबिंग सुरू आहे, तुम्ही मात्र निश्चिंत दिसताय, नेमकं काय? मी म्हटलं ना की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा करायची नसेल, इच्छा व्यक्त करायची असते. नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, अनुशासन आम्हा प्यार. आम्हाला अनुशासन तयार आहे की कोणी असं विचार मुंबईत काय काम आहे, दिल्लीत काय काम आहे. गप मी सकाळपासून माझ्या मतदारसंघाच्या आढावा बैठक घेतो, अप्रतिम प्रतिसाद मिळाला त्याचा आढावा घेतो. त्यामुळे जेव्हा निरोप येईल त्यावेळेला तुम्हाला सांगून जाईल. तोऱ्या सांगण्याने काही होणार नाही, पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल. ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल, ते म्हणाल तर खोटं असेल लोक वेड्यात काढतील.